आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय गोटातनं 5 वर्षात मंत्री शिरसाट यांच्या संपत्तीत 39 कोटींची वाढ झाली आहे। त्यामुळे आयकरची त्यांना नोटीस आली आहे की एवढी रक्कम आली कुठून। अर्थातच महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे सेनेचे मुख्य प्रवक्ते अशी संजय शिरसाट यांची ओळख आहे। मात्र त्यांना 5 वर्षात म्हणजेच 2019 ते 2024 या काळामध्ये 31 कोटी रुपयांनी संपत्ती वाढल्यासंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत। एवढी रक्कम आली कुठून त्याबद्दलचं स्पष्टीकरण आयकर विभागाने मागितलंय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, खरं तर आश्चर्य वाटणारीच गोष्ट आहे आणि म्हणूनच आयकरनं सुद्धा ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। काय यामागची प्रमुख कारणं आणि अशा कोणाकोणाला नोटिसा अजून येत्या काळात जातील जे सांगितलं जातंय त्याबद्दल थोडं सांगाल? साधारणपणे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे काम करतं ते अशा खात्यामध्ये की जिथे खूप अचानकची वाढ झालेली आहे तर त्या रॅन्डम खात्यांना ते नोटिसा दिल्या जातात। इथे पण बघा, संजय शिरसाट यांची 2019 सालीची जर संपत्ती बघितली तर ती 1.25 कोटी आहे। ती थेट वाढली आणि ती 31 कोटीपर्यंत पोहोचली। म्हणजे त्या पटीमध्ये झालेली ती वाढ आहे आणि ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की 9 तारखेपर्यंत म्हणजे कालच्या 9 तारखेपर्यंत त्यांना सांगितलं होतं की या संदर्भामध्ये तुम्ही खुलासा करा की एवढी रक्कम तुमच्याकडे कुठून आली। त्याला त्यांनी मुदतवाढ घेतलेली आहे आणि काल ते प्रसार माध्यमाशी विधिमंडळाच्या परिसरात बोलत असताना म्हणाले की मलाच नाही तर श्रीकांत शिंदे जे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार आहेत त्यांना पण नोटीस आलेली आहे। नंतर मात्र त्यांनी सारवासारव केली। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे राजकीय अंगाने पण बघितलं जात आहे की विट्स हॉटेल खरेदी करण्यासंदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या चिरंजीवानी जी 64 कोटी रुपयाची टेंडर प्रक्रिया केली त्याच्यात सहभाग घेतला। त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरेदी केल्या, कुठे 150 कोटी कुठे 200 कोटी असे सगळे आकडे येत आहेत आणि त्यांच्याच बोलण्यात आल्याप्रमाणे संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये कुणीतरी तक्रार केली होती। आता तो तक्रारदार कोण, त्यानंतर फक्त या 31 कोटी रुपयासाठी चाललेली आहे का आणखी काही तपशील मागितलेत हे आता लवकरच बाहेर येईल। कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या संदर्भातली माहिती घेऊन खास करून विट्स हॉटेल संदर्भातल्या व्यवहाराची विधिमंडळाला आम्ही अवगत करू। आता संजय शिरसाट यांना ही नोटीस आली ही कोणी सांगितलं तर त्यांनी स्वतःच सांगितलं जेव्हा बीए परीक्षेतल्या विद्यार्थ्यांच्या गुणवंतांचा सत्कार होता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हे सांगण्यामागं पण काहीतरी लॉजिक आहे असं म्हणतायत राजकीय वर्तुळामध्ये की त्यांचं नाव जे सातत्यानं चर्चेत आहे तर त्या चर्चेमागं कुठेतरी राजकीय अंगाने ती चर्चा वळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। कारण त्यांना पत्रकार वारंवार विचारत होते की सत्ताधारी पक्षातला कोणी तुमच्या विरोधामध्ये आहे का। कारण आईस नावाचा जो घटक आहे तो सुप्रिया सुळे म्हणतात की जे सत्ताधारी घटक पक्ष वापरतो। तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आता 5 वर्षातल्या त्यांच्या या संपत्तीचं विवरण जे काही बाहेर आले त्याला ते कसा खुलासा करतात ते बघावं लागेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।